आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करीत आहोत. लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. विधानसभेच्या कामकाजाला आज सकाळी 9 वाजता विशेष बैठकीनं सुरुवात झाली. त्यात कालच्या प्रलंबित लक्षवेधीसह अर्धा तास चर्चेचं कामकाज घेण्यात आलं. त्याशिवाय नियमित कामकाजात प्रश्नोत्तर, लक्षवेधीसह विधेयकं, 52,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि नियम 293 अन्वये चर्चा असा भरगच्च कार्यक्रम होता. हीच आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य म्हणता येतील. विधानसभेत सकाळी 9 वाजता सभागृहाच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना आणि अर्धा तास चर्चाचं कामकाज घेण्यात आलं. यावेळी अजित पवार आणि अन्य सदस्यांची नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील व्हेंटिलेटर अभावी तरुणीच्या मृत्यूच्या घटनेच्या बाबतीत लक्षवेधी गाजली. यावेळी पवार म्हणाले की आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यानं 17 वर्षांच्या तरुणीला आईवडिलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात यावे, ते चालू राहतील याची दक्षता घेण्यात यावी. यावेळी विकास ठाकरे आणि अन्य सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी उत्तरात सांगितलं की डॉक्टर म्हैसेकर यांना या प्रकरणी चौकशी अंती कार्यमुक्त करण्यात आलं आहे, तर सुधीर गुप्ता आणि डॉक्टर सपकाळ यांची चौकशी सुरू आहे. रुग्णालयातील डॉक्टर कट प्रॅक्टिस करतात. ही वैद्यकीय सेवेला लागलेली कीड आहे. त्यात गरिबांची होरपळ होत असल्याचं ते म्हणाले. मात्र खासगी प्रॅक्टिस करण्यास अनुमती नसताना तसं करणाऱ्यांची चौकशी करण्यात येईल असं ते म्हणाले. मुंबईतील जे रुग्णालयाच्या सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा करण्याबाबतच्या लक्षवेधीवर अमीन पटेल, जिशान सिद्दीकी आणि अन्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की जे रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीच्या 18 एकर जागा ताब्यात घेऊन इथं नव्या रुग्णालयाच्या सेवा विस्तारित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या प्रकरणी न्यायालयात जमिनीबाबत प्रकरण प्रलंबित असल्याचं ते म्हणाले. मात्र येत्या 4 महिन्यात आवश्यक कर्मचारी भरती प्रक्रिया राबवली जात असून TCSकडे याबाबत जबाबदारी देण्यात आल्याचं ते म्हणाले. PNP कंपनीला रायगड जिल्ह्यात देण्यात आलेल्या जमिनीपेक्षा अधिक जागेत अतिक्रमण केल्याबाबत महेंद्र दळवी आणि अन्य सदस्यांचा प्रश्न होता. त्यावर महसूल मंत्री यांनी हरित लवाद समोर सुनावणी असल्याचं सांगितलं. त्याशिवाय CRZ कायद्याचं उल्लंघन झालं आहे का आणि किती जागेत अतिक्रमण झालं आहे याची माहिती घेऊन अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त होताच कार्यवाही करण्यात येईल असं ते म्हणाले. छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या बालमजुरांना वेठबिगारीस ठेवल्याबाबत आणि यातील एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याबाबत धक्कादायक बाब उघडकीस आली असल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. केवळ 2,000 रुपये आणि मेंढ्यांच्या बदल्यात मुलांना वेठबिगारीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राज्यातील काही भागात घडला आहे. ही बाब देशाला आणि राज्याला मान खाली घालणारी असून आदिवासींच्या उत्थानासाठी उपाययोजना या सरकारला कराव्या लागतील असं मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात केली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सहभाग घेऊन वेठबिगारीस प्रवृत्त करणाऱ्या आणि मुलांच्या विक्री करणाऱ्या एजंटला शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसंच सभागृहानं यावर गंभीर विचार करून याबाबत कायदा तयार करावा अशी मागणी केली. यावेळी उत्तरात कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले की आदिवासी कातकरी समाजातील वेठबिगारीचा प्रश्न आणि त्यात मुलीचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याबाबत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीनं पुनर्वसन करण्याच्या उपाययोजना करण्यात येत असून वेठबिगारीतील एकूण 24 मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत तसंच त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आलाय. त्यांना प्रत्येकी 30,000 रुपयांची मदत शासनाच्या वतीनं देण्यात आली असून केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलाय. तसंच याबाबत आवश्यक ते उपक्रम तातडीनं राबवले जातील अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतरच्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि अन्य सदस्यांच्या लक्षवेधीवर अस्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोलॉजिकल रुग्णांवरील उपचार सुविधा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, तसंच या उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करण्यात येईल असं आश्वासन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिलं. त्यानंतर अर्धा तास चर्चेचं कामकाज घेण्यात आलं.
सभागृहाच्या नियमित कामकाजाची सुरुवात सकाळी 11 वाजता झाली. त्यावेळी प्रश्नोत्तरात टीईटी घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारूढ पक्षातील मंत्र्यांशी आणि आमदारांशी संबंधित 2 भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करून त्याची माहिती सभागृहात देण्यात येईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला. राज्यात टीईटी परीक्षेत अपात्र ठरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 7,500 इतकी असून 293 विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्र आणि 21 विद्यार्थ्यांना गुणांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अपात्र ठरवण्यात आलं आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून बाकी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर अधिक चर्चा करता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. यावर विरोधी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत नियम सांगा अशी मागणी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियम वाचून दाखवला तरीही विरोधक आग्रही राहिले. अखेर हा प्रश्न राखून ठेवण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार नाही असा ठाम निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. संजय बनसोड आणि अन्य सदस्यांच्या तारांकित प्रश्न हा होता. जुनी पेन्शन योजना 2005 साली बंद झाली आहे. ती पुन्हा लागू केली तर राज्यावर 1,10,000 कोटींचा बोजा पडेल आणि राज्य पूर्ण कोलमडून पडेल, असं ते म्हणाले. अनुदानित शाळांची मूळ संख्या 350 होती, ती आता 3,900 झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. यापुढे कोणत्याही अनुदानित शाळेला मंजुरी देण्यात येणार नाही. केवळ स्वयं अर्थसहाय्यित शाळांना परवानगी दिली जाईल. मात्र त्यावरही नियंत्रण ठेवलं जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या मूळ प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. त्यानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्याबाबत कामकाज घेण्यात आलं. त्यानंतर पुन्हा लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं. वर्ष 2022-23च्या सुमारे 52,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवरील नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग यावरील चर्चा त्यानंतर पुकारण्यात आली. यावेळी बोलताना ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी मुंबई शहराबाबत काही विधानं केली. त्यावर भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी भुजबळ यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. तेव्हा गदारोळ झाल्यानं कामकाज 10 मिनिटं तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर भुजबळ यांचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी राज्यपाल यांनी सावित्रीबाई फुलेंबाबत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. त्यालाही भाजपाकडून आक्षेप घेण्यात आल्यानं कामकाज 10 मिनिटं गदारोळामुळे तहकूब करावं लागलं. भाजपचे गणेश नाईक, छगन भुजबळ, संग्राम थोपटे, यशोमती ठाकूर, चेतन तुपे, बच्चू कडू, हरिभाऊ बागडे, रवींद्र वायकर, प्रणिती शिंदे, अबू आझमी, मंदाताई म्हात्रे या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना ही चर्चा सुरूच होती. आता ऐका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत विनय खरे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. राज्याची उपराजधानी नागपुरातील भूखंड प्रकरण आज पुन्हा तापलं. याविषयी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं असता आज पुन्हा विरोधी पक्षांनी 289 नियमानुसार स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. यावर एकदा चर्चा होऊन सरकारनं बाजू स्पष्ट केली असता पुन्हा याची चर्चा होऊ शकत नाही, असा जोरदार आक्षेप सत्ताधारी पक्षानं घेतला. त्यावरून भर दुपारी सभागृहातील वातावरण चांगलंच गरम आणि तणावपूर्ण झालं. दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. कामकाज 2 वेळा तहकूब झालं. आज विशेष सत्रात सकाळी 3 लक्षवेधी सूचना झाल्या तर नियमित सत्रात प्रश्नोत्तराचा तास पूर्ण करण्यात आला. त्यात 4 तारांकित प्रश्नांवर उत्तरं झाली आणि नंतर विविध शासकीय महामंडळ अहवाल सभागृहात मांडण्यात आले. यापैकी पर्यटन विभागाचे 2013-14 पासून 2018 पर्यंत अहवाल मांडण्यात आले आणि उर्वरित अद्यापही सादर झाले नाहीत. याविषयी स्पष्टीकरण करण्याची मागणी सचिन अहिर यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आज नोंदवलेल्या नुझुल जमीन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रारंभी 289 द्वारे हा विषय मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना परवानगी दिली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. गोंधळाची स्थिती पाहून सभापती गोऱ्हे यांनी जेवणाची सुट्टी देत कामकाज तहकूब केलं. त्यानंतर पुन्हा दानवे बोलण्यासाठी उभे राहताच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे त्याला हरकत घेतली. कालच सरकारनं या विषयावर सविस्तरपणे आपलं म्हणणं सादर केलं असता पुन्हा ही चर्चा होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला.
केला. सभापती गोऱ्हे यांनी सांगितलं की अनेकदा समाधान न झाल्यानं एकच प्रश्न अन्य आयुधांचा वापर करून उपस्थित केला जातो. त्यानुसार 289 नियमाने चर्चेला अनुमती दिली आहे. यावर सत्ताधारी सदस्य आक्रमक होत सभापती समोरील हौद्यात घोषणा देत उतरले. 289च्या चर्चेसाठी एक दिवस आधी सूचना द्यावी लागते असा मुद्दा फडणवीस यांनी उपस्थित करताच हा सभापतीचा अधिकार असल्याचं सांगत सदस्य अॅडव्होकेट अनिल परब यांना बोलण्यास सांगितलं. यावर नोटीस न देता नियम शिथिल करण्याचा अधिकार दिला काय, अशी विचारणा फडणवीस यांनी केली. अखेर याविषयी तोडगा काढण्यासाठी सभापतींनी आपल्या दालनात नेत्यांची बैठक घेतली. या काळात सभागृह तहकूब करण्यात आलं होतं. तालिका सभापती नरेंद्र दराडे आणि अनिल परब यांना बोलण्यास परवानगी दिल्यानं पुन्हा सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा दबाव असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी परब यांनी केली. मात्र सभागृह शांत होत नाही हे पाहून दराडे यांनी कामकाज तहकूब केलं. पुन्हा सभागृह सुरू करण्यास आलेल्या सभापती गोऱ्हे यांनी आजचा विषय कामकाज पत्रिकेत नसल्यानं स्थगन प्रस्तावाची सूचना फेटाळण्यात येत असल्याचं जाहीर केलं. नियमानुसार स्थगन प्रस्ताव सभापती त्यांच्या दालनात नाकारू शकतात असं सांगितल्यावर सत्ताधारी सदस्यांनी निर्णयाचं बाक वाजवून स्वागत केलं. यानंतर शैक्षणिक खासगी विद्यापीठ विधेयक उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. राज्यात मोबाईलची सवय मोठ्या प्रमाणात वाढली आहे असं असल्याचं मान्य करत केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय यांनीही याची दखल घेतली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर लॅब राज्यभरात उभारल्या गेल्या आहेत. शाळांमध्ये जाणीव जागृती आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना पुरेशा नाहीत हे सांगत शालेय शिक्षण गृह विभाग यांची बैठक घेऊन त्यात जाणीव जागृती आणि कारवाईबाबत सूचना दिल्या जातील असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात उमा खापरे यांनी लक्षवेधी सूचना दिली होती. प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे यांनीही यात सहभाग घेतला. विदर्भात अमरावती, नागपूर विभागात असलेल्या नुझुलच्या पट्ट्याच्या जमिनीबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन मार्ग काढण्याचं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. नुझुल पट्ट्याच्या जमिनीसंदर्भात ब्रिटिश काळापासून कायदा आहे. अनेक बाबतीत शासनानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. नुझुल पट्ट्यांचं नूतनीकरण करून घेण्याचा आग्रह आहे, पण ते होत नाहीये. दंडात्मक कारवाई करू नका अशा सूचना दिल्या जातील असं महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं. अभिजित वंजारी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दिली होती. यानंतर राज्य सरकारनं सादर केलेल्या 52,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चेला सुरुवात झाली. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.